छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा वाडकर या भाजपमध्ये गेल्या। त्याच्यानंतर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळे नाराज आहेत। त्याच्यामुळे शिंदे गटातली छत्रपती संभाजीनगरमध्ये नाराजगी पाहायला भेटते। काल ते मुंबईला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते, परंतु भेट झाली नाही। काय नाराजी आहे, काय खदखद आहे? निश्चित आपण बघताय की ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी बंड केलं आणि ज्यावेळेस ते सुरतला गेले होते, म्हणजे माहीत नव्हतं की ते आल्यानंतर कोणत्या पदावर राहतील नाही राहतील, तेव्हापासून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि त्याच्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून मला जबाबदारी देण्यात आली। जिल्हाप्रमुख म्हणून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। आपण बघितलं असेल लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाला चांगलं यश या ठिकाणी मिळालं। मी निश्चित म्हणणार नाही की ते माझ्यामुळे मिळालं, पण माझा खारीचा वाटा का होत नाही त्याच्यामध्ये आहे। आणि त्यावेळेस कार्यकर्त्याच्या निवडणुका लागल्या, म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, तर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी ज्या काही बैठका घेतल्या जातात त्या बैठकीमध्ये मला डावललं जातं, मला बोलवलं जात नाही। मलाच नाही तर जे कार्यकर्ते सुरुवातीपासून ह्या पक्ष वाढवण्यासाठी काम करतात त्यांनासुद्धा बाजूला केलं जातं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये खदखद आहे, कोण बोलायची हिंमत करतं कोण करत नाही। मी केली याच्यासाठी की जे प्रचंड कष्ट करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाला आता मला असं वाटतं की आपण बघितलं असेल अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये निघून गेलेले आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीची केलेली त्यांची वागणूक ही निश्चित पक्षाला या ठिकाणी बुडवण्याला कारणीभूत ठरणार आहे। तुमचा आरोप पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे आहे। तुम्ही त्यांच्यासोबत नेहमी दिसायच्या, शिल्पा राणी वाडकर पण नेहमी दिसायच्या, परंतु ती जागा आता दुसऱ्यांनी घेतली आहे, ती पण खदखद आहे। जागा कोणी घेतली हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे, जागा घेणारा माणूस त्या लायकीचा आहे का हे निश्चित या ठिकाणी बघितलं पाहिजे। आता स्पष्टच बोलायचं झालं तर जे नंदकुमार घोडिले ते स्वतःच्या बायकोला निवडून आणू शकले नाही, त्यांची बायको मागच्या निवडणुकीला पडली होती। जागा घेण्याने कोणाच्या मनामध्ये नाराजी निर्माण होत नाही, परंतु जो माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे त्याच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे का, कार्यकर्त्याला तो न्याय देऊ शकतो का, हा मुख्य प्रश्न आहे। आणि माझा आजही हट्ट नाही आहे, तुम्हाला जर एवढं वाटत असेल तर ते जागा घेणाऱ्याला तुम्ही जिल्हाप्रमुख करा, असं मी शिरसाट साहेबाला पहिले सांगितलेलं आहे। जागा घेण्याबद्दल वाद नाही आहे, परंतु खऱ्या अर्थानं ज्या वेळेस कार्यकर्त्याची निवडणूक आली त्यावेळेस असं का, ज्यावेळेस तुमची निवडणूक होती त्यावेळेस तर सगळे पाहिजे होते। आज तुमचं काम झालं म्हणून आम्ही नको, तर मला वाटतं की हे चुकीचं आहे आणि याच्यामुळे नुकसान पक्षाचं आणि कार्यकर्त्याचं होणार आहे। माझ्या मनामध्ये ती भावना आहे, माझ्यामध्ये मला डावललं ते ठीक आहे, मला बाजूला केलं ते पण ठीक आहे। त्याच्यामुळे माझ्या राजकीय वाटचालीवर कदाचित फरक पडणार नाही, परंतु अतिशय छोटा जो कार्यकर्ता आहे की जो मोठ्या विश्वासाने आमच्यासोबत आलेला आहे त्याच्यावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संदर्भात तुम्ही काही एकनाथ शिंदे यांच्याशी किंवा श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क केला किंवा फोनवर बोलणं झालं आहे का? एकनाथ शिंदे साहेबांनी मी सांगितलेलं आहे आणि निश्चित आता आज शिंदे साहेब संभाजीनगरमध्ये येत आहे, श्रीकांतदादा शिंदेसुद्धा येत आहे, मी त्यांच्याशी भेटून त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी टाकणार आहे। तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही झुकत नाही, तिथे जे लोक जातात त्यांच्याविषयी काय मत आहे तुमचं? नाही, शिरसाट यांच्या बंगल्यावर कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु स्वाभिमान विकून आणि स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करू नका हे बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्याच शिकवणीनुसार वागण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि भविष्यातही मी तसंच वागणार। राजकारण हा माझा व्यवसाय नाही, राजकारणामुळे माझं घर चालत नाही, राजकारण हा माझा छंद आहे। त्याच्यामुळे मला नाही वाटत की मला स्वाभिमान ठेवून राजकारण करण्याची गरज आहे किंवा गरज पडेल। ज्यावेळेस अशी गरज येईल त्यावेळेस मी राजकारण सोडून देईल। परंतु तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, तुम्हाला माहीत असेल की शहरामध्ये महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अनेक जण नाराज आहेत, अनेक जण भाजपच्या वाटेवर आहेत, थांबलेले आहेत। भाजपच्या वाटेवर मला एक गोष्ट सांगा, कोणी या एखाद्या पक्षामध्ये काम करतं, आता मी या पक्षात काम करतो, गेल्या 2.5 वर्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता निवडून त्याला नेमण्याचं काम, निवडणुका लढवण्याचं काम, निवडणुकीचं प्लॅनिंग करण्याचं काम, अनेक आंदोलन करण्याचं काम, विरोधकाच्या अंगावर जाण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे। आणि जेव्हा खऱ्या अर्थानं माझी निवडणूक आहे तर मी कशाला पक्ष सोडून जाईल, पण जेव्हा लक्षात येतं की आता माझ्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे त्यावेळेस लोक पक्ष सोडत असतात आणि अन्याय सहन करून काम करण्यामध्ये कोणता अर्थ नाही। आणि मी तयार आहे, मी कधीही शिरसाट साहेबांनी
आमच्यासमोर माझ्याशी बोलावं, माझ्याशी चर्चा करावी, माझे जे काही आरोप ज्याला म्हणता येईल ते आरोप त्यांनी खोडून काढावे. त्यांच्याकडे कोण लोक बसतात, त्यांनी कोणाला घेऊन बसलं पाहिजे तो त्यांचा अधिकार आहे. परंतु पक्ष संघटना म्हणून होणाऱ्या बैठकामध्ये जिल्हाप्रमुख असलाच पाहिजे, हा पक्षाचा अलिखित नियम आहे. आणि शिवसेनेमध्ये जिल्हाप्रमुख ह्या पदाचं महत्त्व काय आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. शिंदेसाहेबसुद्धा जिल्हाप्रमुख राहिलेले. शिंदेसाहेब साधे शाखा प्रमुख ते हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचा राजकीय प्रवास आहे. कार्यकर्त्याचं भावना काय आहे, कार्यकर्त्याचं दुखणं काय आहे हे त्यांना चांगल्या पद्धतीने कळतं. कोणाचं चुकतंय, कोण बरोबर आहे, कोणामुळं पक्षाला फायदा होतोय, कोणामुळं पक्षाला नुकसान होतंय हे पण त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती. त्याच्यामुळं निर्णय शिंदेसाहेबाच्या हातामध्ये आहे. माझा असा आग्रह नाही की मलाच करू द्या, मीच करणार किंवा मला सांगा, असा बिलकुल आग्रह नाही. परंतु आपण बघितलं असेल फुलंब्रीच्या निवडणुकीमध्ये 3 उमेदवारांनी माघार घेतली. कोणावर जबाबदारी होती? त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांवरच जबाबदारी होती ना. मग त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की खऱ्या अर्थानं पक्ष संघटना निवडणुका लढवण्यासाठी जी ताकदीचे लोक पाहिजे ना, ते ताकदीच्या लोकांना सोबत घेऊनच निवडणुका लढवल्या जातात. जे काही मनात आहे ते तुम्ही शिंदेसाहेबासमोर मांडणार आहात, शिवसेना सोडणार नाहीत. हे बघा, शिवसेना सोडायचा किंवा दुसऱ्या पक्षात जायचा असं कुठंच मी बोललेलो नाही. अशी कोणतंच माझ्यामध्ये अजून ठरवलेलं नाही आहे. परंतु जो पक्ष आम्ही तयार केला आणि ज्या पक्षासाठी आम्ही काम केलं आहे तो पक्ष या ठिकाणी कुठंतरी त्याला हळूहळू घरघर लागती आहे, त्याची भावना आहे. पक्ष सोडायचा असताना BJPत जायचं असतं तर मी एवढं बोलत कशाला बसलो असतो, एवढा वेळ वायाला घालायला कशाला लागला असता. आता गेले ना, आमचे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत गेले, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शिल्पाताई वाडकर गेल्या. मी कशाला एवढं करत बसलो असतो? हे तर मी तिकडे गेल्यावर पण बोलू शकलो असतो ना. पहिले बोलतो त्याचा अर्थ काय की मला ह्याच पक्षामध्ये काम करायचं आहे, परंतु त्या पक्षामध्ये मला सन्मान मिळाला पाहिजे. त्या पक्षामध्ये माझा अपमान जर होत असेल तर मला असं वाटतं कोणी काम करायला तयार त्या ठिकाणी राहणार नाही. होते शिवसेने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, जे त्यांचा काही वाद आहे किंवा जे काही शिरसाट आणि यांच्यामध्ये मतभेद आहेत, ते मतभेदावर ते समोरासमोर शिरसाट यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मी कायम शिवसेनेतच राहणार असंही त्यांचं ठाम मत आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.